चला तर मैत्रिणींनो, आज आपण दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारे अनारसे पाहणार आहोत। साठी मी 1 ग्लास रेशनचा तांदूळ घेतला आहे, तसंच 1 ग्लास साखर घेतली आहे। रेशनचा तांदूळ नसेल तर कुठलाही जुना तांदूळ तुम्ही घेऊ शकता। तांदूळ स्वच्छ करून 2 वेळा स्वच्छ धुवून 3 दिवसासाठी भिजत घालायचे आहे। 3ही दिवस तांदूळातील पाणी दिवसातून 1 वेळ बदलायचे आहे। पूर्ण 3 दिवस झाल्यानंतर तांदूळ पाण्यातून बाहेर काढून एका गाळणीमध्ये 5 ते 7 मिनिटे ठेवायचे आहे। त्यानंतर 10 मिनिटांसाठी सुती कापडावर तांदूळ पसरवून सावलीमध्ये ठेवावा। तांदूळ आणि साखर समसमान घ्यावे। थोडा ओलसर असतानाच तांदूळ मिक्सर मधून बारीक करून घ्यावा। सोबतच साखर बारीक करून घ्यावी। बारीक केलेले मिश्रण एकत्र करून हाताने मळून त्याचा गोळा तयार करावा। तयार झालेले गोळे हवाबंद डब्यामध्ये 1 ते 2 दिवसांसाठी ठेवावे। दुसऱ्या दिवशी हे गोळे डब्यामधून काढून त्यावर अर्धा टेबलस्पून दूध घालून सॉफ्ट करून अनारसे करावयास घ्यावे। सॉफ्ट केलेल्या तांदूळाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याला अनारसाचा आकार द्यावा। पोळपाटावर आणि प्लास्टिकला तेल लावून त्यावर अनारसे बनवले आहे। हा झारा स्पेशली अनारसासाठी वापरला जातो। या झाऱ्यामुळे अनारसे काढणे सोयीचे जाते। त्याचप्रमाणे खसखस लावून देखील असे अनारसे तयार करता येतात। खसखस लावलेले अनारसे चवीला खूप छान लागतात। जर तुमच्याकडे अशा प्रकारचा झारा नसेल तरीही अनारसे सरळ कढईमध्ये घातले तरी छान येतात। अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने अनारसे तयार झाले आहेत।